हॅलो गायज, गुड मॉर्निंग. एका नवीन व्लॉगमध्ये मी आज पुण्यामध्ये आहे आणि माझ्या ऑफिसच्या कामासाठी आलो होतो. चला आता आंघोळ वगैरे तर झाली आहे माझी. आता मस्तपैकी ब्रेकफास्ट करायला जाऊ. चला चेंज करतो कपडे मी, मग जाता येईल. कुत्र्यावर गाडी चालवली आहे माणसाने, नालायक माणूस. थांबलो असतो पण मला जरा अर्जंट जायचंय. तिथे 2 जण दिसत आहेत, ते 2 जण आहेत, ते मी त्याला मदत करायला कुत्र्याला. Spending the night in Dixon, 60-odd miles from a plan. Is it too late to learn to listen? Too late to be less a man? How many yesterdays are between? पण सेफ्टी शूज, स्लीव्ज ज्या आहेत ह्या फोल्ड कराव्या लागतात. कारण जेव्हा आपण शॉप फ्लोअरला जातो ना, ते कुठे मशीनमध्ये वगैरे कुठे हे स्टक होऊ नये, अडकू नये, जेणेकरून काही ॲक्सिडेंट होऊ नये, म्हणून हे प्रिकॉशन्स जे आहेत ते पाळले जातात. चला जाऊ आता आपण. शूज घालतो मी. शूज मी कॅरी करतो जनरली, गाडीच्या डिक्कीमध्ये असतो सेफ्टी शूज.
मित्रांनो, आपलं काम झालेलं आहे. आता जो माझी विजिट होती आजची कंप्लीट झाली. असं प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे भरपूर कंपन्यामध्ये असलं म्हणजे रेकॉर्डिंग करू शकत नाहीत. आपण स्वतःला रेकॉर्ड तेवढं करू शकत नाहीत. तरी पण मी जेवढं शूट करता येईल तेवढं करतोय. आता मी जातोय परत आता हॉटेलवर. आता काही दिवसभर तेवढं तर काही म्हणजे नंतर काही करणार नाही. खूप ऊन आहे, टेम्परेचर भरपूर आहे पुण्यामध्ये. आता हॉटेलमध्ये जाऊन जस्ट आराम करेन मस्तपैकी. माझा प्रयत्न आहे की मी रोज एकतरी व्लॉग म्हणजे डेलीचा व्लॉग अपलोड करायला पाहिजे. कन्सिस्टन्सी ठेवण्याचा प्रयत्न करतोय मी. जे असेल ते आपलं रेग्युलर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता काम माझं झालंय. मी त्या कंपनीमधनं निघालोय. मी सकाळी जसं म्हणत होतो की तुम्हाला असले स्लीव्ज वगैरे अशा फोल्ड करावं लागतात. म्हणजे कंपनीमध्ये कसं आहे की सेफ्टी नॉर्म्स, त्याची सेफ्टीची ज्या पॉलिसीज आहेत त्या फॉलो करावंच लागतात. त्याला काही ऑप्शन नाही. सेफ्टी इज ॲब्सोल्यूट. त्या पण कंपनीमध्ये जनरली एंट्री करता वेळेसच गेटवर आपल्याला सेफ्टीसाठी PPE किट दिली जाते. जनरली आपण आपले जे शूज आहेत, सेफ्टी शूज, ते तर आपण कॅरी करतो, हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर हेल्मेट जे आहे ते प्रत्येक कंपनीमध्ये गेटवर मिळतं. विजिटरचं हेल्मेट देतात ते आपल्याला. आणि सेफ्टी गॉगल्स पण असतात. आणि वॉच वगैरे पण घालायला अलाउड नसतं. वॉच पण काढून टाकायची. स्लीव्ज असल्या फोल्ड करायच्या, जेणेकरून कुठे अडकणार नाही, काही ॲक्सिडेंट होऊ शकणार नाही. बाकी जस्ट आता मी ज्या फील्डमध्ये काम करतो, मला वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये व्हिजिट करावी लागते. आज पुण्यामध्ये होतो मी. ॲक्च्युली इथे मी 2 तारखेपर्यंत आहे. 2 तारखेपर्यंत इथलाच कॉल आहे मला. चला ठीक आहे. इथे एक पेट्रोल पंप आहे, हा हिंदुस्थान पेट्रोलियमचा, HP चा. इथं काहीच गर्दी नाही आहे. म्हणजे पेट्रोल अवेलेबल आहे, गर्दी नाही आहे. म्हणजे हा एकदम एक आउटसाईड, पुण्याचे एकदम आउटसाईड एरिया आहे ना, त्याच्यामुळे इकडे लोक कमी आहेत. म्हणजे एवढ्या कोपऱ्यामध्ये कोण येणार जास्त लोक? पेट्रोल भरायला थोडं येणार कोणी? पेट्रोल डिझेल तिथे अवेलेबल आहे. मित्रांनो, आता मी हॉटेलला चाललोय. आता मस्तपैकी झोपणार आहे. रात्री उठून काहीतरी जेवण करेल. उद्या संडे आहे, उद्या बघू काहीतरी फिरायला कुठे, म्हणजे जवळपास फिरायला जागा वगैरे असेल तर जाऊ नक्कीच. मी आता रोज एक व्हिडिओ अपलोड, म्हणजे डेलीचा एक व्हिडिओ अपलोड करायचा माझा प्रयत्न राहील. मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये की कसा तुम्हाला व्हिडिओ वाटला आहे. काही चुका असतील तर सांगा. आपण नक्कीच चुका थोडा दुरुस्त करू. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. Spending the night in Dixon, 60-odd miles